आपल्या महाराष्ट्रामध्ये UPSCचा बिलकुल पण माहोल नाही आहे. लोकांना UPSC काय असतं किंवा एक कलेक्टर काय असतो हे माहीत नाही. आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टरकडे खूप जास्त लोक ओढली जातात. तर मग मला ह्या गोष्टींपासून ओव्हरकम करण्यामध्ये बार्टी या संस्थेचं व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं खूप जास्त हेल्प झालं. त्यांच्या या संस्थेमुळे मला स्कॉलरशिप भेटली व मी दिल्लीला जाऊन प्रशिक्षण घेतले. ते सोडून मला ओव्हरऑल मला खूप चांगली संगत भेटली दिल्लीमध्ये, ज्याच्यामुळे मला खूप हेल्प झालं हे परीक्षा क्लिअर करण्यामध्ये. आता अभ्यासाबद्दल बोलायला गेलं तर मी दिल्लीला असताना लायब्ररी जॉईन केलेली व मी दिवसाचे 12 ते 13 तास अभ्यास करायची. कन्सिस्टन्सी मला वाटतं या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ही एक्झाम जी आहे ती एक रेस नाही बट एक मॅरेथॉन आहे. मेसेज द्यायचा आहे तर हेच असेल की मी असं नाही म्हणत की तुम्ही UPSCच करा, तुम्ही IAS व्हा. सगळ्यांची वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आवडीनिवडी असतात. तुम्हाला जे आवडतं ते करा, पण त्या गोष्टीला तुमचे 100% द्या, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या गावातून अजून मुलांनी यावं आणि कलेक्टर व्हावं आणि अजून अशा मुलं या स्टेजवर असावे, त्यांचा सत्कार व्हावा एवढाच मोठ्याने. धन्यवाद. पेटू दे मनाच्या वाती, मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला. मोर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा
दिसल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती. मी तुम्हाला म्हणत होता अभ्यास करा, झालात ना आता सगळे नापास. मी चाललो आता शहरात शिकायला. मोर पुढा तू सोड निराशा तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी आई फुफाटा कांबळेनं UPSCच्या IAS रँकमध्ये 310 रँक मिळवून त्या उत्तीर्ण झाल्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या विभागाचा आमदार म्हणून मी उषाताई कांबळेंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. वास्तविक एखाद्या दलित समाजातील तरुणीने इतकं प्रचंड धवधवीत यश मिळवावं आणि आपण सगळे गावाने येऊन त्याचा सत्कार करावा, असं फार मोठं यश उषाताईंनी मिळवलेलं आहे. येईल ओंजळीत जग सारं आपसुक सामील होती र दिशा सपान साकळला पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर काढीत मागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. माझं नाव तुषारी संचान कांबळे आणि यावेळेसच्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत माझा 310वा रँक आलेला आहे. मी या परीक्षेची तयारी 2020 मध्ये चालू केलेली माझ्या ग्रॅज्युएशन नंतर. पण तसं बघायला गेलं तर मेंटली या परीक्षेची तयारी माझी खूप लहानपणापासून चालू झालेली आणि ती सुरू केलेली माझ्या आईवडिलांनी. त्यांनी मला लहानपणापासून ह्या UPSC किंवा IAS या पोस्टबद्दल सांगत आलेले होते आणि त्यामुळे या परीक्षेबद्दल आवड निर्माण झाली व मी या परीक्षेकडे ओढली गेली आणि ही परीक्षा देण्यासाठी 2021 मध्ये मी माझा पहिला अटेम्प्ट दिलेला. प्रिलिम्स माझी तेव्हा क्लिअर नाही झाली. 22 मध्ये देखील माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली आणि आता 2023च्या अटेम्प्टमध्ये मी सक्सेसफुल झाली आहे व मला हा रँक भेटलेला आहे. पहिली गोष्ट तर हे की आपल्या महाराष्ट्रामध्ये UPSCचा बिलकुल पण माहोल नाही आहे. लोकांना UPSC काय असतं किंवा एक कलेक्टर काय असतो हे माहीत नाही. आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टरकडे खूप जास्त लोक ओढली जातात. तर मग मला ह्या गोष्टींपासून ओव्हरकम करण्यामध्ये बार्टी या संस्थेचा व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं खूप जास्त हेल्प झालं. त्यांच्या या संस्थेमुळे मला स्कॉलरशिप भेटली व मी दिल्लीला जाऊन प्रशिक्षण घेतले. ते सोडून मला ओव्हरऑल मला खूप चांगली संगत भेटली दिल्लीमध्ये, ज्याच्यामुळे मला खूप हेल्प झालं हे परीक्षा क्लिअर करण्यामध्ये. आता अभ्यासाबद्दल बोलायला गेलं तर मी दिल्लीला असताना लायब्ररी जॉईन केलेली व मी दिवसाचे 12 ते 13 तास अभ्यास करायची. कन्सिस्टन्सी मला वाटतं या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ही एक्झाम जी आहे ती एक रेस नाही बट एक मॅरेथॉन आहे. खूप स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे कन्सिस्टंट आणि पेशन्स राहणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण ब्रेक सुद्धा इम्पॉर्टंट आणि असं नाही की आपण नुसतं एकच गोष्ट केली पाहिजे. मग मी रविवारचा ब्रेक घ्यायची आणि मला पेंटिंग करण्याची आवड आहे. मग मी जरा वेळ त्या गोष्टींना पण द्यायची. सो असं नाही की मी कम्प्लिटली अभ्यासच करत राहिली आहे. तर हे झालं आणि पुढे आता अपकमिंग जनरेशनला जर मला काही मेसेज द्यायचा आहे तर हेच असेल की मी असं नाही म्हणत की तुम्ही UPSCच करा, तुम्ही IAS व्हा. सगळ्यांची वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आवडीनिवडी असतात. तुम्हाला जे आवडतं ते करा, पण त्या गोष्टीला तुमचे 100% द्या. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या गावातून अजून मुलांनी यावं आणि कलेक्टर व्हावं आणि अजून अशा मुलं या स्टेजवर असावे, त्यांचा सत्कार व्हावा. एवढ्याच मोठ्याने. धन्यवाद. हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही
लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता नवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता all of them who are sitting in front of me. My name is Sanji from second A class. I congratulate my sister Vishali for being IAS officer, and I wish to be IAS officer. It will come true, I know. In the guidance of my grandfather Girmilla Kamble and my sister Vishali Didi, I congratulate once again to her. All my Kamble family, thank you. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.